मूर्तिजापूर मतदारसंघात येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील ग्राम कुरणखेड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या जुनी वस्ती भागातील एक व्यक्ती कोरोना आजाराने बाधित असल्याचे अमरावती येथून अकोला जिल्हा प्रशासनाला समजताच संबंधित परिसर सील करण्यात आला आहे। गावातील बाधित रुग्ण गेल्या आठवड्याभरापासून आजारी असल्यामुळे त्याने 2 खासगी डॉक्टरांकडून उपचार करून घेतले, तसेच खासगी पॅथॉलॉजिस्ट मार्फत लघवी व रक्ताची तपासणी करून घेतल्याची प्राथमिक माहिती आहे। रुग्णाच्या तब्येतीत सुधार येत नसल्याने स्थानिक डॉक्टरांनी रुग्णाला अकोला येथे जाऊन उपचार करण्याचा सल्ला दिला होता। मात्र नातेवाईक अमरावतीला असल्यामुळे 4 दिवसा अगोदर खासगी रुग्णालयात भरती झाले। अमरावतीच्या डॉक्टरांनी रुग्णाची कोरोना टेस्ट केली असता कुरणखेड येथील रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला। या माहितीच्या आधारे प्रशासनाकडून रुग्ण राहत असलेला परिसर सील करून संपर्कात आलेले परिवारातील 8 व्यक्ती, उपचार करणारे 2 डॉक्टर, पॅथॉलॉजिस्ट यांना क्वारंटाईन करण्यात आले। आरोग्य विभागाने 6 पथक तयार करून नागरिकांची वेळीच तपासणी केली आहे। मतदारसंघातील ही गांभीर्यपूर्ण बाब आमदार हरीश पिंपळे यांना समजताच त्यांनी कुरणखेड प्राथमिक आरोग्य केंद्राला तातडीने भेट देऊन येथील समस्येबाबत आढावा घेतला व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर खुदेजा बेगम व डॉक्टर पूनम वैद्य यांना सूचना व मार्गदर्शन केले। या प्रसंगी प्रशांत ठाकरे, किरण उमाडे, सुयोग देशमुख, इम्रान खान, अमन महल्ले आदी कार्यकर्ते उपस्थित होते। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।